आणि महत्त्वाची बातमी, मुंबईमध्ये मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे। प्रचंड वादळी वाऱ्यामुळे ओव्हरहेड वायरचा खांब कोसळला, त्यामुळे मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरची वाहतूक आता पूर्णतः बंद झालेली आहे। सध्या मुंबई आणि उपनगरामध्ये मुसळधार पाऊस होतोय, त्याचबरोबर वादळी वारा आहे। त्यामध्ये मध्य रेल्वेची वाहतूक आता विस्कळीत झाली, ओव्हरहेड वायरचा खांब कोसळला आणि त्यामुळे वाहतूक ठप्प झालेली आहे। मुलुंड आणि ठाणे स्थानकाच्या दरम्यानची ही घटना आहे। थेट आपण माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश थोरात यांच्याकडून। गणेश, काय माहिती? निखिला, मुलुंड आणि ठाण्याच्या दरम्यान जे आहे ते ओव्हरहेड वायरचा खांब जे ते वादळामुळे पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली आहे। आपण सध्या मध्य रेल्वे मुलुंड आणि ठाण्याच्या मधोमध आहोत आणि याच ठिकाणी पाहू शकतो ब्रिजच्या वरतून ही सर्व मंडळी जी आहे ते चाकरमानी आहे ते थेट आता रेल्वे ट्रॅकवरती उतरली आहेत आणि गाड्या ज्या आहेत दिम्या मार्गाच्या अप अँड डाऊनच्या गाड्या ज्या आहेत त्या पूर्णतः ठप्प झालेल्या आहेत। त्यामुळे नक्कीच याचा मोठा फटका जे आहे ते या प्रवाशांना बसलेला आहे। पुन्हा एकदा रेल्वेचा भोंगळ कारभार समोर आलेला आहे। मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्याचा फटका त्या ठाणे शहरात बसत असताना दुसरीकडे अनेक ठिकाणी झाडं देखील पडले, मात्र रेल्वेला देखील बसलेलं आहे। सकाळी देखील अशाच प्रकारे रेल्वेला देखील त्रास सहन करावा लागला होता प्रवाशांना आणि याच ठिकाणी पाहू शकतो लांब पल्ल्याच्या गाड्या मात्र या ठिकाणी व्यवस्थित सुरू आहेत आणि या ठिकाणी धीम्या मार्गावरती जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत, कल्याण लसील या मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या असेल त्या गाड्या ज्या आहेत त्या पूर्णतः ठप्प झाल्या। त्यामुळे एका मागोमाग एक अशा रेल्वे गाड्या ज्या आहेत पूर्णतः बंद झाल्या। त्यामुळे नक्कीच याचा प्रवाशांना मोठा फटका बसला। पाहू शकतो ज्येष्ठ नागरिक असतील, लहान मुलं असतील, या ठिकाणी महिला देखील असेल, रेल्वे ट्रॅकवरती उतरून आता थेट आपल्या दिशेने जात आहे। कोणी वाहन पकडत आहे तर कोणी रिक्षा पकडत आहे। अशा प्रकारचे आता पाहिजे त्या ठिकाणी आता जाता येणार नाही, म्हणून या ठिकाणी आता नागरिक जे आहे ते आपली वाट बघत आहे। त्यामुळे या ठिकाणी आता रेल्वे कधी सुरळीत होईल हे देखील पाहणं गरजेचं राहणार। मात्र सध्या या ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान युद्ध पातळीवरती काम सुरू असल्याचं माहिती आहे, मात्र ही आता रेल्वे सेवा कधी सुरू होईल हे देखील अद्याप माहिती पूर्णतः समोर आली नसल्यामुळे नक्कीच यासाठी देखील आता दिरंगाई लागू शकते। त्यामुळे नक्कीच रेल्वे प्रशासनाकडून आता या संदर्भात कशा प्रकारे दखल घेतली जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र सध्या तर रेल्वे ट्रॅकवरती ही सर्व आता प्रवासी या ठिकाणी आपल्याला उतरताना दिसत आहे। निखिला, नक्कीच गणेश, आता चाकरमानी सुटण्याची वेळ आहे। अशा वेळेला आता पुढे नेमकी जर मध्य रेल्वेची वाहतूक या ठिकाणी धीम्या गतीची बंद झाली असेल तर पर्यायी व्यवस्था काय असेल? नक्कीच यांच्यासाठी आता पर्याय व्यवस्था म्हणजे आता बस असेल या रिक्षा असेल टॅक्सी असेल या संदर्भात आता त्या जवळच्या ट्रॅकवरती उतरून या ठिकाणी आता ते आपल्या गाठत आहे, एक एक वाहन गाठत आहे। त्यामुळे नक्कीच आता या ठिकाणी रेल्वे प्रशासनाकडनं कशा प्रकारची अनाउन्समेंट होईल हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र सध्या तरी ज्या ठिकाणी गाड्या थांबल्यात त्या ठिकाणचे प्रवासी त्यांना सूचना करून ज्या धीम्या गाड्या त्या बंद झाल्यात। मात्र धन्यवाद एकूणच माहितीबद्दल। तर धीम्या मार्गावरची वाहतूक आता विस्कळीत झाली मुलुंड ते ठाणे दरम्यान।